परिसरातील सरस्वती चौक येथे स्ट्रीट लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला चौघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गणेश गजागवाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश किशनसिंग गजागवाले मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायला गेलेलो आहे. मग मी ते करेप्पा जंगम सरस्वती चौक मध्ये लाईट रिपेअर करायला गेलतो. तिथं स्ट्रीट लाईट महापालिकेची रिपेअर करायला गेल्यावर ते मी स्ट्रीट लाईट वगैरे रिपेअर केल्यानंतर ते प्रायव्हेट त्यांची लाईट होती. ते लाईट इकडनं काढून तिकडं लावा म्हणून मला फोर्स केले. मी म्हटलो ते आपल्याकडे येत नाही, आपण करू शकत नाही म्हटलो. ते प्रायव्हेट आहे, तुम्ही करून घ्या म्हटल्यावर ते करेप्पा जंगम तिथले त्यांचे समाजाचे अध्यक्ष होते. त्यांनी मला 2-4 पोरांना असं टाईट मारायला लावलेत. मग 4-5 पोरं मिळून मला कट्ट्यावर खाली पाडून कशाने मारले मला माहित नाही. ते डोक्याला मारले, डोक्याला कशाला रॉड मारले, काय मारले की एवढा रक्त निघाला. तिथे चक्कर आलते मला. असं झालं ते सर्व शर्ट वगैरे सर्व फाडून मारलेत बघा मला. मी आणि माझा कर्मचारी सोबत होता, 2 जण होते. त्याने ते शिडी वगैरे ठेवायला गेल्यावर याला मला धरून पालत करून मारलेत. तिथं कट्ट्यावर पालत केलेत, लय मारलेत मला. ते करेप्पा जंगम त्यांचे अध्यक्ष होते, त्याने 4-5 पोरांनी दमदाटी ते खूप मारलेत मला. कसं मारलेत, मी ते अध्यक्ष होते त्यांनाच फक्त ओळखतो, बाकीचे काय ते मारून पळून गेले. ते करेप्पा जंगम होते, अध्यक्षांचं नाव. ते किती वाजता झाले? साधारण 12:30 वाजता झालं. ते सरस्वती चौक तालीम गुलजार तालीम है ना रे, सरस्वती तालीम. आज काय ड्युटी काय होती? स्ट्रीट लाईटची ड्युटी होती माझी आज. स्ट्रीट लाईटचं ते पोल खांब वगैरे असतात ना, ते रिपेअर करायला गेलो मी सरस्वती तालीम. हा, ते मग ते तिथलं पोल वगैरे रिपेअर केलो मी. ते बाचाबाची झाले. ते म्हणजे ते स्ट्रीट लाईट होतं, ते ऑर्डिनरी होतं. ते त्यांनी इकडनं काढून तिकडे लावा म्हणून फोर्स करत होते मला. मी म्हणलं आपल्याकडे येत नाही, ते मी करू शकत नाही, एवढंच म्हणलो त्यांना. मग ते 2 जण आलेत, शिव्या दिलेत मला. शिव्या दिल्यानंतर मी अरे शिव्या कशाला द्यायला म्हणून मी पण उलटा बोललो त्यांना. फक्त त्यांनी मला शिव्या द्यायला म्हणून मी उलटा बोललो. मग मी उलटाच काय बोलला म्हणून 3 चौघ येऊन मला मारले. ते करेप्पा जंगम तिकडच थांबले होते. त्याने कशाने मारले ते मला माहित नाही. असं कट्ट्यावर पाडल्यात, असं डोक्यावर मारल्यावर मी असं अदृश्य झालं. तिथं चक्कर यायला चालू झालं. पाठीवर त्याला शर्ट फाटलेत माझं. हे बघा, 2 शर्ट असं फाडलेत मारून. वरच्या आमच्या साहेबाला सांगितलं होतं, कल्पना दिलं आमच्या साहेबाला. त्याने फोन केला मला. ते नंतर काय